बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्यातील भाग 3. तर मागच्या भागामध्ये आपण जीवकाची धम्मदीक्षा पाहिली होती आणि आजच्या भागामध्ये आपण रट्टपाल याची धम्मदीक्षा पाहणार आहोत. तर असेच तथागत बुद्ध एकदा कुरु देशामध्ये आपल्या भिक्खू संघांच्या सोबत चारिकेसाठी फिरत असताना कुरुची नगरी येथील थुल्लकोटीमध्ये येऊन राहिले होते. तर तिथं थुल्लकोटीत येऊन राहिल्या कारणाने कुरुची लोकांना तथागत बुद्ध त्या ठिकाणी आलेलं समजलं आणि मग तथागत बुद्धांना भेटण्यासाठी तेथील लोक तथागतांना भेटण्यासाठी गेले. तिथे गेल्यानंतर तथागत बुद्धांना त्यांनी वंदन केलं आणि ते बसले. मग तथागत बुद्धांनी आपल्या धम्माचा त्यांना उपदेश केला, आपला धम्म समजावून सांगितला आणि सर्व धम्म उपदेश केल्यानंतर सर्वांनी ग्रहण केल्यावरती मात्र त्यांच्यामध्येच असणाऱ्या एका ब्राह्मणाने तथागतांच्या कृतज्ञतापूर्वक आदरातिथ्य केलं, आभार मानले, त्यांना वंदन केलं आणि ते तिथून निघाले. आता ते जात असताना त्यांच्यातीलच एक प्रमुख घराण्यातला एक तरुण पुत्र, त्याचं नाव रट्टपाल, ह्याच्या मनात असा विचार आला की तथागत बुद्धांनी जो आपल्याला उपदेश केला आहे त्या उपदेशानुसार जर वागायचं असेल, जगायचं असेल, तो स्वच्छ जीवन जगायचं असेल, पवित्र जीवन जगायचं असेल तर कौटुंबिक जीवनामध्ये राहून या गोष्टी साध्य होणार नाहीत. मग आपण केश कापले किंवा दाढी कापून टाकली, त्याचबरोबर पित्तवस्त्र धारण केले, त्याचबरोबर परिव्रजक घेऊन परिव्राजक बनलं तर काय हरकत आहे, असा विचार त्या रट्टपालाच्या मनात आला. तसा तो जास्त लांब गेला नव्हता, त्यामुळे तो तिथूनच माघारी फिरला, तथागतांना भेटण्यासाठी निघाला आणि तथागतांच्या तिथे जाऊन पोहोचल्यावर तथागतांना वंदन केलं आणि त्याला आपल्या मनातला तो विषय होता तो तथागतांना बोलला की तथागत, मला आपल्या संघामध्ये प्रवेश द्यावा. असं बोलल्यावर तथागत बुद्ध रट्टपालाला म्हणाले की तू तुझ्या आई वडिलांची संमती घेतली आहेस काय? तेव्हा रट्टपाल म्हणाला, नाही भगवान, मी आई वडिलांची संमती नाही घेतलेली. मग तथागत म्हणाले, ज्यांनी आई वडिलांची संमती घेतली नाही त्यांना मी परिव्रजात येत नाही. असं बोलल्यावर मात्र रट्टपाल तथागत बुद्धांना म्हणाला की मी नक्कीच माझ्या आई वडिलांची अनुमती घेण्याचा प्रयत्न करेन आणि मी लवकरच परत येईन. असं म्हणून तथागतांना वंदन केलं त्याने आणि तो तिथून निघून गेला. तिथून गेल्यावरती त्याने आई वडिलांना विनंती केली की मला परिव्रजकाची, मला भिक्खू संघामध्ये सहभागी सामील व्हायचे. तेव्हा त्याचे रट्टपालाचे आई वडील म्हणाले, बाळ, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, तू देखणा आहेस, तसेच तुला कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा अनुभव सुद्धा नाही, तू एवढ्या सुखसोयीमध्ये जगलायस, वागलायस आणि तू असं कसं करतोस? तुझ्याशिवाय आम्ही कसं जगू शकू? तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, तर तुला आम्ही संमती देणार नाही. रट्टपाल तो वारंवार त्यांना विनंती करत होता आणि वारंवार आई वडिलांचं उत्तर तेच येत होते. त्यांचं मत असं होतं की ह्याला दुःखाचा अजिबात कसल्याही प्रकारचा अनुभव नाही, तो दुःखी जीवन कसा जगेल, त्याला सर्व सुखसोयी इथे असताना तो का जातोय? म्हणून ते म्हणतात, तू इथे खा, पी, मजा कर, वाटल्यास तू सत्कार्य करत राहा, परंतु तुला आम्ही तिकडे जाण्याची अनुमती देणार नाही.